आपण जी एमपीएससी प्लस आणि एमपीएससी डिकोडेडच्या माध्यमातून आपण मागील काही दिवस झालं त्या विषयामध्ये कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा किंवा त्या विषयातील कोणते घटक महत्वाचे आहेत किंवा त्या विषयासाठी कुठले ट्रस्टेड सोर्सेस वापरणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये त्या विषयातील जे काही टॉपर्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्या विषयाची जी रिक्वायरमेंट आहे एक्झामला तर त्याच्याबद्दल आपण स्ट्रॅटेजिक लेक्चर घेत आहोत. हे आपलं जवळपास 4th-5वं सेशन असणार आहे आजचं. हे सगळे जे सेशन्स आहेत टॉपर्सचे जो काही त्या लेक्चर मधून तुम्हाला अप्रोच मिळणार आहे तर तो पूर्णतः तुमचा जो अभ्यास आहे तर त्या अभ्यासासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. तर मागील काही लेक्चर्स आपण घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये दुसरे ह्या सेशन मध्ये आणखी एक सिरीज मध्ये नवीन एक सेशन आपण घेत आहोत आणि आजचं सेशन एकदम खास आहे. त्याचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की जे मागील वर्षाचे 2019 सालामध्ये जी एक्झाम झालेली आहे त्या एक्झाम मध्ये जे काही टॉपर्स आलेले आहेत आपले प्रसाद चौगुले सर ऑल महाराष्ट्र रँक ज्यांची एक आहे म्हणजे पहिली रँक त्यांची आलेली आहे ऑल महाराष्ट्रामध्ये ते आज आपल्या सोबत जुडलेले आहेत. सुरुवातीला मी सरांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी जे काही त्यांचं शेड्यूल असेल त्याचा वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे. याच्याबद्दल पहिल्यांदा मी एमपीएससी प्लस आणि सगळे जे स्टुडंट आहेत ह्या सगळ्या स्टुडंट तर्फे सरांचं धन्यवाद सांगतो. त्याचबरोबर सरांची थोडक्यात ओळख करून देतो मी की सरांचं नाव प्रसाद चौगुले सर आहेत. कराड जिल्हा सातारा हे त्यांचं मूळ गाव आहे. 2017ला ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून पास आउट झालेले आहेत. 2017ला पास आउट होऊन लगेच 2019 मध्ये ते एमपीएससी राज्यसेवा परीक्षेमध्ये ऑल महाराष्ट्र पहिला क्रमांकाने मिळवलेला आहे. तर हे एक छोटंसं उदाहरण आहे तुमच्यासाठी की जे नवीन मुलं आहेत नवीन मुलं तयारी करणारे आहेत त्यांच्यासाठी एक खूप इन्स्पिरेशनल उदाहरण आहे की कमी वेळामध्ये सरांनी एवढा चांगला रँक मिळवलेला आहे. तर यांचं जे गायडन्स आहे सरांचं ते खूपच आपल्याला मोलाचं ठरेल. मी सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनाला चालू करावं. सर्वांना गुड इव्हिनिंग. आणि मी एमपीएससी प्लस आणि एमपीएससी डिकोडेडची टीम आहे. त्यांना आभार मानतो की त्यांनी मला हा त्यांचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी. तर ऍक्च्युली आता खूप तसा जरा कठीण काळ सुरू आहे आणि त्या कठीण काळामध्ये आपण प्रिपरेशन करतोय. मग त्यासाठी मला वाटतं की हा जो प्रोग्राम आहे तो नक्कीच बेनिफिशियल आहे की म्हणजे एक टाइम लिमिटमध्ये तुम्ही सिलेबस वगैरे कव्हर करता. आणि मला असं सांगितलं होतं की GS4 ची स्ट्रॅटेजी सांगायची. तर GS4 मध्ये ऍक्च्युली तर आपण बघितलं तर आपण त्याचे मेजरली 3 पार्ट करू शकतो. एक तर कोर इकॉनॉमिक्स आहे, त्यानंतर ऍग्री इकॉनॉमिक्स आहे आणि सायन्स टेक्नॉलॉजी. असं 150 मार्काचा आपलं पेपर असणार आहे. आणि त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन बघितलं ऍव्हरेज तर असं पद्धतीने असतंय की जे कोर इकॉनॉमिक्स आहे ते अराउंड आपल्याला एक 80 ते 85 मार्काला येते. ऍग्री इकॉनॉमिक्स जे आहे ते अराउंड 20-25 मार्काला दरवर्षी येते आणि राहिलेल्या 40 मार्क आहेत ते आपल्याला सायन्स टेक्नॉलॉजी आहे. तर आता जो नवीन सिलेबस आलेला आहे आयोगाचा तो ऍक्च्युली मी म्हणेन की खूप चांगला सिलेबस म्हणजे त्यांनी सुसूत्रता आणलेली आहे. त्यामध्ये प्रॉपर ओरिएंटेशन आहे त्या सिलेबसमध्ये. मागच्या वेळेचा सिलेबस होता तो थोडासा म्हणजे काही पॉईंट डबल होते, काही हॅपहॅझार्डनेस होता थोडा. पण आत्ताचा जो सिलेबस आहे नवीन तो खूप चांगल्या पद्धतीने अरेंज केलेला आहे. त्यामुळे थोडासा अभ्यास करण्याला अजून सोपं पडेल मी असं माझं मत आहे. तर काय की बऱ्याच जणांना इकॉनॉमिक्स हा अवघड जातो म्हणजे इव्हन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतील किंवा ज्यांचं यामध्ये काही संबंध आलेला नाहीये. त्यामुळे इकॉनॉमिक्स बद्दल थोडीशी मनात भीती असते. GSचा आपण विचार केला तर इकॉनॉमिक्स बद्दल थोडी जास्त भीती असते. तर माझं असं मत आहे की म्हणजे त्या भीती बाळगण्याची गरज नाहीये. इकॉनॉमिक्स हा तसा कन्सेप्च्युअल विषय आहे. पण एकदा जर कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर त्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही. आणि बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असते की कन्सेप्ट कुठून क्लिअर करायच्या, काय करायच्या. तर कसं आहे की म्हणजे मी आता पहिल्यांदा सोर्सेस सांगतो तुम्हाला कोणते वापरले होते. तर देसले सरांचं बुक हा माझा प्रायमरी सोर्स होता की जो मी थरोली फॉलो केला होता. आता बरेच जण विचारतात की मग कोळंबे सरांचं करायचं का नाही की देसले सरांचं म्हणजे नक्की कुठलं करायचं. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की तसे दोन्ही बुक चांगले आहेत म्हणजे त्यात काही इश्यू नाहीये. पण मला असं वाटतं की देसले सरांचं बुक मी का फॉलो केलं होतं त्याचे कारण असे होते की एक तर देसले सरांच्या बुकमध्ये थोडा अपडेटेड डेटा असतो. त्यानंतर डेटा रिप्रेझेंटेशन थोडं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यामध्ये म्हणजे पाय चार्ट असतील किंवा चार्ट असतील असे वापरलेले आहेत. त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवायला सोपं जातं. आणि मेल्ससाठी एकदम परफेक्ट आहे म्हणजे मेल्सचा सिलेबस मॅक्सिमम कव्हर होतो त्यामध्ये. त्यामुळे मला ते बुक चांगलं वाटतं. पण असं काही नाही तुम्हाला जे तुम्हाला योग्य वाटतं किंवा जे तुम्ही आधी वाचलेलं आहे
किंवा तुम्हाला असं वाटतं की यातून कव्हर होते, तर तुम्ही ते करायला पाहिजे. आणि म्हणजे देसले सरांचा बुक हा प्रायमरी सोर्स होता. त्यानंतर ॲग्री इकॉनॉमीसाठी मला थोडं इंटरनेटचा वापर करावा लागला त्यामध्ये खास करून. कारण त्याला असं कुठला ट्रस्टेड सोर्स किंवा एकच सोर्स असा नाही आहे ॲग्री इकॉनॉमीसाठी. त्यासाठी तुम्हाला थोडासा डेटा गॅदर करायला लागतो. म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे असेल किंवा इंडिया इयरबुक सारख्या गोष्टीमध्ये. आणि त्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजीसाठी पण कुठला एक सोर्स नाहीये. तर तुम्ही ज्यावेळी सायन्स टेक्नॉलॉजी डिस्कस करू त्यावेळी तुम्हाला सांगेन. तर आता इकॉनॉमिक्सचा सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही सुरुवातीला फॅक्च्युअल डेटाच्या मागे नाही लागलं पाहिजे. म्हणजे हे अभ्यास करताना हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पहिल्यांदा इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजे. म्हणजे इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट कुठल्या आहेत, त्याच्या बेसिक इकॉनॉमिक्सची टर्मिनॉलॉजी आहे, म्हणजे आपल्याला आपण वापरतो. आता सार्वजनिक वित्त आहे, सार्वजनिक खर्च आहे, बजेट आहे, टॅक्सेशन आहे, जीडीपी आहे. तर ह्या ज्या काही टर्म्स आहेत इकॉनॉमिक्सच्या, त्या तुम्हाला सगळ्या माहित पाहिजेत व्यवस्थित. किंवा त्यामध्ये बदल समजा होत असेल. आता फॉर एक्झाम्पल की आता सप्लाय डिमांड मध्ये चेंज होतोय आणि महागाईवर त्याचा कसा परिणाम होतो. तर हे नुसतं तुम्हाला महागाई माहित असून उपयोग नाहीये. तर त्यामध्ये कसा बदल होतोय आणि तो तुमच्या सामान्य जीवनात कसा बदल करू शकतो. तर असे चेंजेस जे काय आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. जेणेकरून काय होतं की कारण प्रश्न तुम्ही जर बघितले इकॉनॉमिक्सचे, तर इकॉनॉमिक्सचे प्रश्न थोडे लेंदी असतात आणि शक्यतो 4 लाईनर क्वेश्चन असतात जे कन्सेप्च्युअल असतात. आणि त्यामध्ये हेच विचारलेलं असते की एखादा फॅक्टर चेंज होत असेल तर त्याचा परिणाम काय होणार आहे. तर ह्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट पहिल्यांदा चांगल्या करून घेतल्या पाहिजे. मग देसले सरांच्या बुकमध्ये कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. म्हणजे त्यात काही इश्यू नाहीये. पण तरी तुम्हाला असं वाटलं की म्हणजे तेवढ्या तुम्हाला सफिशियंट नाहीये किंवा समजत नाहीये वाचून, तर तुम्ही मृणाल पटेल म्हणून ते युपीएससीचं चॅनल आहे इकॉनॉमिक्सचं, युट्यूबवर त्याचे व्हिडिओ आहेत. तर ते सिलेक्टिव्ह सब्जेक्ट वाईज म्हणजे सिलेबस वाईज बघू शकता तुम्ही. की एखादा पर्टिक्युलर पॉईंट फॉर एक्झाम्पल जीडीपी कॅल्क्युलेशनचा पॉईंट तुम्हाला समजत नाहीये. तर त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की मृणाल पटेलने ते एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. आणि 15-20 मिनिटाचेच व्हिडिओ असतात त्याचे. तर ते तुम्ही ऍडिशनल बघू शकता. जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट समजायला मदत होईल. आणि त्यानंतर तुम्ही मग आपल्या बुक्समध्ये वगैरे रेफर करू शकता. आता मी ऍक्च्युली काय करणार की म्हणजे जो आत्ताचा सिलेबस आहे त्याच्यात प्रत्येक पॉईंट वाईज तुम्हाला सांगतो की नक्की काय असलं पाहिजे त्यामध्ये. म्हणजे जो मेन्सचा सिलेबस आहे. तर त्यातला पहिला पॉईंट असा आहे की समग्र लक्ष अर्थशास्त्र. मग यामध्ये काय आहे बेसिक तर जे आपलं जीडीपी आहे, जीडीपी कॅल्क्युलेशनच्या मेथड आहेत. त्याची हिस्ट्री म्हणजे कसं कॅल्क्युलेट करतोय आपण, त्यामध्ये काय काय वापरतो वगैरे हे जे म्हणजे नॉर्मल दिलेलं आहे. तर यासाठी काय तुम्ही कुठलंही कोळंबे सरांचं किंवा देसले सरांचं बुक वापरू शकता. त्यामध्ये ते व्यवस्थित कव्हर होते. आणि काय यामध्ये तर रोजगार आणि बेरोजगारीचे मापक. तर आता कसं आहे हा पॉईंट आहे म्हणजे गरिबी आणि बेरोजगारी हा खाली 2-3 ठिकाणी येणार आहे. त्यामुळे तो पण तुम्ही व्यवस्थित बुकमधून कव्हर करू शकता. आणि त्याचे म्हणजे गरिबीचे ज्या काही कमिटीज होत्या आपल्या, त्या तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. त्याच्या नोट्स काढल्या तर मला वाटतं बेटर आहे. म्हणजे ज्या काही आतापर्यंत कमिटी होत्या त्यांच्या रेकमेंडेशन तशा पद्धतीने काढलं तर तुम्हाला जास्त लक्षात ठेवण्याला मदत होईल. आणि बेरोजगारीच्या पण ज्या मोजाच्या पद्धती आहेत, कोण बेरोजगारी मोजतो आणि त्यात काय काय इन्क्लुडेड असते. तर हे सगळं तुम्ही जर नोट्स टाईपमध्ये जर तुमच्याकडे असेल ना, तर ते थोडंसं जास्त बेटर पडतं. कारण जर सगळंच एकदम तुमच्या डोळ्यासमोर असेल एका वेळी, तर तुमचं कन्फ्युजन होण्याची चान्सेस कमी राहतात त्यामध्ये. त्यानंतर वृद्धी आणि विकास हा पॉईंट आहे. तर यामध्ये शाश्वत विकास बेसिकली जो आपण म्हणतो, तर तो पॉईंट आहे. तो प्रीसाठीला पण आपल्याला होता. त्यामध्ये वेगवेगळे निर्देशांक आहेत. तर हे पण डेव्हलपमेंटच्या पुस्तकात मला वाटतं दिलेलं आहे देसाई सरांच्या. तर हे निर्देशांक व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट आकडेवारी माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स लेटेस्ट म्हणजे इंडियाचा रँक काय आहे, मागच्या वर्षी काय होता, परत भारताच्या शेजारचे देश जे लागून आहेत आपल्याला त्यांचा रँक काय आहे, सार्क देश असतील किंवा ब्रिक्स मधले देश आहेत त्यांचा रँक काय आहे आणि त्यांच्या रँकमध्ये आणि आपल्या रँकमध्ये कसा डिफरन्स आहे वगैरे हे तुम्हाला थोडंसं फॅक्च्युअल डेटा यामध्ये माहित असणं अपेक्षित आहे. आणि लोकसंख्या, तर लोकसंख्या हा ऍक्च्युली यामध्ये अजून एक पॉईंट आहे. तर तो तुम्हाला सगळीकडे म्हणजे भूगोलमध्ये पण लागतो आणि इकॉनॉमिक्स मध्ये पण लागतो. पण त्या थोडंसं क्वेश्चनचं नेचर थोडं डिफरंट असते. तर लोकसंख्येची आकडेवारी जी महत्वाची आकडेवारी आहे ते माहित असणं खूप गरजेचं आहे. तर ते आता कसं आहे की फॅक्च्युअल गोष्ट आहे हे तुम्हाला पाठच करायला लागतं. यात काही म्हणजे दुसरा कुठला मार्ग नाही त्याला की तुम्हाला
आधीचे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित बघा, त्यानुसार तुम्हाला कळेल की नक्की कुठल्या गोष्टीवर भर देणं गरजेचं आहे. म्हणजे लोकसंख्येत आता खूप जास्त आकडेवारी आहे. म्हणजे घनता, त्यानंतर लिंग गुणोत्तर वगैरे वगैरे असे बरेच आकडेवारी असते त्यामध्ये. तर तुम्ही थोडंसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन वळून तुम्हाला कळेल की नक्की काय एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीनं ह्याच्या पण नोट्स काढू शकता तुम्ही. आणि नोट्स काढून जर ठेवल्या तर त्या बेटर राहतील मला असं वाटते. आणि थोडं म्हणजे भारतानं पण म्हणजे नीती आयोगानं पण एक आपला निर्देशांक, मानवी निर्देशांक आपल्या राज्यांचा डिक्लेअर केला होता. प्रीमध्ये पण आता क्वेश्चन आला होता. तर मेन्समध्ये पण याच्यावर क्वेश्चन येण्याची चान्सेस आहेत. तर ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे भारताचं पण म्हणजे जगाचं पण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सोबत भारताच्या राज्यांचा पण. मग त्यामध्ये तुम्ही कुठले राज्य टॉपला आहे, कुठल्या राज्यांचा निर्देशांक कमी आहे, हे थोडं लक्षात ठेवू शकता. आणि यामध्ये पण परत दारिद्र्य आणि बेरोजगारीचा उल्लेख आहे, तर ते तुम्ही बुकमधून व्यवस्थित कव्हर होते. त्याला एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही. त्यानंतर सार्वजनिक वित्त आणि खर्च हा पॉईंट एकत्र सांगतो मी. तर हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, सार्वजनिक वित्त आणि सार्वजनिक खर्च. सार्वजनिक वित्तमध्ये काय आहे, की सरकारचे इन्कमचे सोर्सेस. त्यामध्ये ते म्हणजे महसूल आणि त्याच्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. आणि खर्चमध्ये बजेटिंग आणि म्हणजे सरकार कशा पद्धतीनं पॉलिसी मेकिंग करतं आणि कशा पद्धतीने खर्च करतं पैसा वेगवेगळ्या सेक्टरसाठी. तर ते आहे. तर हा पण कन्सेप्च्युअल विषय आहे. आणि मला वाटतं की देसले सरांच्या बुकमध्ये हे चांगलं दिलेलं आहे व्यवस्थित. प्लस आता काही जे यामध्ये पॉईंट आहेत. फॉर एक्झाम्पल की सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष, गुणवस्तू व सार्वजनिक वस्तू, त्यानंतर त्यानंतर कराघात, कराभार, कराचा परिणाम. हे जे काही टर्मिनॉलॉजी आहे त्यामध्ये सिलेबसमध्ये आपल्या. तर काय होतं की दोन्ही बुकमध्ये म्हणजे देसले सरांच्या पण आणि कोळंबे सरांच्या बुकमध्ये पण एवढं जास्त याच्याबद्दल काही दिलेलं नाही. म्हणजे हे सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष किंवा गुणवस्तू व सार्वजनिक वस्तू. तर यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन की YCMOचं एक पुस्तक आहे, इको 276 असा त्याचा कोड आहे. ECO 276. तर त्यामधून फक्त हा चॅप्टर तुम्ही बघून घ्या, सार्वजनिक वित्त आणि सार्वजनिक खर्च. त्यामध्ये हे व्यवस्थित दिलेलं आहे. हे मी तुम्हाला म्हणलं आता. आणि त्यामध्ये काही थिअरीज पण दिलेल्या आहेत, की त्याच्यावर म्हणजे इकॉनॉमिक्सची नावं वगैरे आपल्याला मेसला विचारले जातात. या संबंधी रिलेटेड असणारे. तर ते त्यामध्ये चांगलं दिलेलं आहे. तर या फक्त चॅप्टरसाठी तुम्ही ते जे बुक आहे ना, ते जस्ट एक चाळून घ्या. त्यात जे काही दिलेलं आहे त्याच्या नोट्स काढा. तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. म्हणजे 1-2-3 मार्क कुठेतरी जे 2-3 क्वेश्चन येतात ह्यावर, ते बऱ्याच जणांना येत नाहीत, की म्हणजे माहित नसते एक्झॅक्टली कुठल्या सोर्स मधून आले. तर यामध्ये तुम्हाला चांगलं मटेरियल मिळेल त्याबद्दल. तर ते तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. आणि बाकी आपलं रेग्युलर जे आहे देसले सरांचं बुक तर ते चालू शकतात. त्यानंतर मुद्रा व पैसा, तर हे पण व्यवस्थित दिलेलं आहे देसले सरांच्या बुकमध्ये. त्याला एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही. त्यातील कन्सेप्ट सगळ्या समजून घ्या व्यवस्थित. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन नुसार ते टॅकल करू शकता तुम्ही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. तर यामध्ये पण व्यापाराच्या थिअरीज वगैरे आहेत. तर थिअरीज पण देसले सरांच्या बुकमध्ये चांगल्या दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर एखाद्याला असं वाटलं की अजून मला थोडं याबद्दल माहिती करून घ्यायची, तसं म्हणजे काय जास्त गरज नाहीये. पण यासाठी पण एक YCMOचं बुक आहे. त्यामध्ये थोडंसं ज्या आपल्या महत्त्वाच्या थिअरीज आहेत देसले सरांच्याच बुक मधल्या, त्याच तुम्ही इकडून थोडंसं वाचू शकता. त्यामध्ये उदाहरणं वगैरे दिलेली आहेत. म्हणजे समजायला सोपं जातं थोडं. जस्ट म्हणजे कोणाला असं वेळ असेल जास्त आणि इंटरेस्ट असेल तर तुम्ही करू शकता. तसं काही केलंच पाहिजे असं काही नाही. मात्र तुम्ही वरचा जो पॉईंट मी सांगितला, सार्वजनिक वित्त आणि खर्च, त्याला डेफिनेटली तुम्ही ते फॉलो करा YCMOचं. ते तुम्हाला बेनिफिशियल ठरेल. आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार आणि यामध्ये थोडंसं आकडेवारी वगैरे असते. त्यामध्ये विचारतात की मागच्या म्हणजे 5 वर्षामध्ये कुठल्या देशाचा आपला व्यापार जास्त होता किंवा कुठल्या गोष्टींची आयात आपण जास्त केली. तर हे थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की नक्की म्हणजे कुठल्या गोष्टीची आपण मागच्या काही वर्षात आयात जास्त केली किंवा कुठल्या देशासोबत आपला व्यापार जास्त आहे. तर हे थोडंसं ग्राफमध्ये दिलेलं आहे व्यवस्थित देसले सरांच्या बुकमध्ये. तर ते थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. कारण त्याच्यावर क्वेश्चन येतात बऱ्याच वेळेला. आणि ज्या काही आता आंतरराष्ट्रीय संस्था आहेत म्हणजे ते जागतिक बँक आहे किंवा IMF आहे. तर याच्याबद्दल म्हणजे नक्की ते म्हणजे नक्की त्यांचं काम काय आहे? त्यानंतर त्यांचे म्हणजे त्यांचे ऑर्गन कुठले आहेत? म्हणजे काय म्हणतो आपण जागतिक बँकेच्या उपसंस्था कुठल्या कुठल्या आहेत?
त्यानंतर ते कुठले कुठले रिपोर्ट पब्लिश करतात यावर क्वेश्चन येतात. तर ते तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे, की म्हणजे नक्की IMF कुठलं रिपोर्ट पब्लिश करतं. आता फॉर एक्झाम्पल वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हे IMF पब्लिश करतं. त्याच पद्धतीनं मग वर्ल्ड बँक कुठले कुठले रिपोर्ट पब्लिश करतं, कारण ह्याच्यावर क्वेश्चन आहेत. आणि तर ते देशले सरांच्या बुक सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, ते तुम्ही करून घेऊ. त्यानंतर नंतर काय आहे, की भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने. तर हे नियोजन वगैरे म्हणजे त्यामध्ये आपलं नियोजन म्हणजे आपल्या 5 इयर प्लॅन आणि त्याच्या आधीचं सगळं म्हणजे 5 इयर प्लॅनचं कसं हे झाला, म्हणजे सुरुवात कशी झाली, त्याच्या आधी काय होतं, कोणी कुठले कुठले प्लॅन जे आपण प्रीला करायचो तर तेच यामध्ये करायचं आहे. आणि नीती आयोग हा आता एक्स्ट्रा पॉईंट दिलेला आहे. तर तुम्ही नीती आयोगाची सरळ वेबसाईट जाऊन बघू शकता, की त्यामध्ये अबाउट अस मध्ये दिलेलं असतं त्यामध्ये. तर हे एक जनरल सजेशन आहे, म्हणजे पूर्ण पेपरसाठी किंवा सगळ्या सिलेबससाठी, की तिथं स्पेसिफिक कुठल्याही ऑर्गनायझेशनचं नाव असेल, आता फॉर एक्झाम्पल नीती आयोग दिलेले किंवा कुठल्या संस्थेचं नाव असेल, तर त्याची वेबसाईट बघणं कधीही फायदेशीर आहे. आणि कसं आहे, की वेबसाईटमध्ये जाऊन नक्की काय बघायचं, तर त्यामध्ये अबाउट अस म्हणून एक पेज असते त्यामध्ये, म्हणजे कुठल्याही संस्थेची बघा तुम्ही वेबसाईट. त्याच्याबद्दल त्यामध्ये त्यांच्या संस्थेबद्दल स्पेसिफिक माहिती दिलेली असते. तर बऱ्याच वेळेला डायरेक्ट क्वेश्चन त्यामधून आलेले. तर मी असं सजेस्ट करेन, की तुम्ही ज्या काही स्पेसिफिक संस्थांची जिथं नाव आहे, आता फॉर एक्झाम्पल आता लबासनाचं नाव आहे किंवा SVP म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हे JS2 मध्ये आहे किंवा JS4 मध्ये पण विविध आंतरराष्ट्रीय संस्था आहेत ज्या म्हणजे युरोपियन युनियन आहे किंवा आसियान वगैरे असे जे आहेत ना, त्यांचे जे स्पेसिफिक नाव आहेत दिलेले आहेत, म्हणजे त्याच्यावर खास क्वेश्चन यायची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या वेबसाईट बघणं हे फायदेशीर ठरेल कधी. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे LPGचा, म्हणजे LPG ची पॉलिसी होती आपली, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. तर त्यामध्ये म्हणजे ते देसले सरांच्या बुकमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे आधी काय होतं, नंतर LPG पॉलिसीमध्ये कुठल्या कमिट्या बसवण्यात आल्या प्रत्येक सेक्टर वाईज, आणि त्यांनी कुठली रेकमेंडेशन दिली. तर हे व्यवस्थित तुम्ही करून घ्या आणि ह्याच्यावर क्वेश्चन जास्त येतात. म्हणजे आर्थिक सुधारणाचा टॉपिक आहे, तो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यावर क्वेश्चन खूप जास्त येतात. त्यानंतर त्यानंतर हा भारतीय शेती आणि ग्रामीण विकास हा मला वाटतं ऍग्री इकॉनॉमीचा टॉपिक आहे तसा. म्हणजे आधी स्पेसिफिक वेगळा होता, पण यामध्ये आता एकत्र केलेला आहे. तर ऍग्री इकॉनॉमी मी नंतर सांगतो, म्हणजे हे कोर इकॉनॉमिक झाल्यानंतर ऍग्री इकॉनॉमी बद्दल बोलू आपण. सहकार नावाचा टॉपिक आहे त्यानंतर. तर सहकार टॉपिकसाठी म्हणजे ह्याच्यावर पण दरवर्षी एक 5 ते 6 क्वेश्चन येतात. त्यामध्ये सहकाराची जुनी तत्व, नवी तत्व ते खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. म्हणजे कुठलं तत्व ऍड केलं गेलं नवीन तत्वामध्ये, ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि भारतातील सहकार चळवळींची वाढ. तर हे टॉपिक तुम्हाला देसलेमध्ये मिळतील. आणि प्लस म्हणजे काही जर तुम्हाला ह्यात मिळालं नाही, तर सहकार नावाची एक पुस्तक आहे 11वीचं. सहकार नावाचा सब्जेक्ट आहे आणि आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं त्याचं पुस्तक आहे. तर ते तुम्हाला ऑनलाईन वगैरे मिळेल. ऍप वगैरे आहे जे आपल्या बालभारतीची किंवा वेबसाईट आहे त्यामध्ये. तर ते जस्ट एक ओव्हरलुक करू शकता तुम्ही. म्हणजे ज्या पर्टिक्युलर पॉईंट बद्दल देसले सरांच्या बुकमध्ये माहिती मिळणार नाहीये, तर ते त्या 11वीच्या सहकारच्या बुकमधून तुम्हाला मिळू शकते. तर जस्ट एक तुम्ही डोळ्याखालून काढून घेऊ शकता आणि त्याच्या नोट्स काढा मात्र. त्यानंतर त्यानंतर मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, म्हणजे त्यामध्ये खास करून भांडवली बँका आणि भांडवली बाजार जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे त्यामध्ये, आणि रिझर्व्ह बँक पर्टिक्युलरली. तर या टॉपिकसाठी मात्र मी असं म्हणेन की तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक बघा. हा जो भांडवली बाजार हा टॉपिक आहे तो कोळंबे सरांच्या पुस्तकात चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. आणि देसले सरांच्या मध्ये पण दिलेलं आहे. काही ऍडिशनल माहिती कोळंबे सरांच्या बुकमध्ये, ते तुम्ही इकडं म्हणजे तुमच्या नोट्समध्ये वगैरे काढून घेऊ शकता. त्यानंतर मग सार्वजनिक वित्त, वित्तीय संस्था हा टॉपिक आहे. तर त्यामध्ये मग ते कराच्या संबंधित सगळं आहे. आणि आता नवीन GST वगैरे आहे, तर मग जीएसटी मध्ये किती कर होते, सॉरी जीएसटीच्या आधी किती कर होते, त्यानंतर किती कर एकत्र झालेले आहेत. महत्वाचे म्हणजे प्रत्येक ज्या गोष्टी आहेत, जीएसटीचे स्लॅब आहेत आता वेगवेगळे. तर या स्लॅब मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे थोडं, म्हणजे इन जनरल. तर फॉर एक्झाम्पल अन्नधान्यावर 0% टॅक्स आहे. त्यानंतर 28% मध्ये कुठल्या गोष्टी आहेत. आता काय ह्या सगळ्या तुम्हाला माहित असणं काही पॉसिबल नाहीये, पण एक कॉमन लॉजिक काय लावू शकतो आपण,
तर ज्या चैनीच्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एसी आहे, कार आहे, सिगारेट, तर ह्या गोष्टी ऑब्व्हियसली म्हणजे की जे श्रीमंत किंवा उच्च वर्गातले लोक आहेत तेच वापरणार आहेत, तर त्याच्यावर जास्त टॅक्स आहे. आणि ज्या गोष्टी जीवनावश्यक आहेत त्याच्यावर कमी टॅक्स आहे, असं एक कॉमन लॉजिक लावू शकतो आपण. तर अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर वेगवेगळे कर आहेत, आणि म्हणजे स्वातंत्र्यानंतर इनडायरेक्ट काही टॅक्सेस होते. त्यांचे म्हणजे कोणी रेकमेंड केले, कुठल्या कमिटीनं सांगितलं होतं टॅक्स आले, त्यानंतर कधी ते बंद झाले. तर हे थोडंसं माहित असणं गरजेचं आहे आपल्याला, कारण त्याच्यावर क्वेश्चन येतो. आणि त्यासोबत मग म्हणजे त्यानंतर तुटीचा अर्थ भरणा किंवा तुटीच्या वेगवेगळ्या कुठल्या म्हणजे तुटी, महसुली तूट आहे, भांडवली तूट आहे, वगैरे वगैरे आहेत. तर ते थोडंसं माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे यामध्ये. तर हे बुक मधून होते कव्हर, म्हणजे यासाठी काही एक्स्ट्रा मटेरियल काय वापरण्याची गरज नाही. त्यानंतर उद्योग व सेवा क्षेत्र, तर उद्योग पण चॅप्टर देसले सरांच्या बुकमध्ये चांगला दिलेला आहे आणि व्यवस्थित दिलेला आहे, तर तो तुम्हाला त्यातून कव्हर होईल व्यवस्थित. त्यानंतर पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधाला कसं आहे की थोडंसं म्हणजे पायाभूत सुविधेसाठी पण तुम्ही कोळंबे सरांचं बुक वापरणं गरजेचं आहे. आणि प्लस यासाठी तुम्ही आपला इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्राचा बघणं गरजेचं आहे. तर मी शेवटला सांगेनच की नक्की कुठल्या कुठल्या पॉईंटसाठी इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्राचा बघितला पाहिजे. भारताचा इकॉनॉमिक सर्व्हे बघण्याची तशी काही गरज लागत नाही एमपीएससीला एवढी, पण महाराष्ट्राचा डेफिनेटली बघितला पाहिजे. तो तुम्हाला नाही म्हणलं तर एक 7 ते 8 मार्क एक्स्ट्रा मिळवून देतो. तर ह्या पॉईंटसाठी तर डेफिनेटली म्हणजे पायाभूत सुविधा हा पॉईंट आहे, त्यात डेफिनेटली ते बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. हा तर आंतरराष्ट्रीय व्यापार जो मागाचा पॉईंट होता तोच त्यामध्ये आहे. त्यामध्ये परकीय गुंतवणूक वगैरे जे आहे, एफडीआय वगैरे, त्याचे जे नॉर्म्स वगैरे आहेत तर त्याच्या संदर्भात आहे. त्यानंतर परकीय चलन, त्यानंतर कर्ज, ते IMF वगैरे, तर ते सगळं आहे त्यामध्ये. किंवा WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे ते सबसिडीच्या ज्या काही ग्रीन बॉक्स, त्यानंतर रेड बॉक्स वगैरे, अँबर बॉक्स असं जे आहे त्यामध्ये, तर ते सगळं आहे. हे पण तुम्हाला देसले सरांच्या बुकमध्ये व्यवस्थित होते कव्हर. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था म्हणून एक पॉईंट आहे. तर ह्याच्यासाठी असं काही वेगळं करण्याची गरज नाही, जे आपण रेग्युलर वाचणार आहे तर त्यामध्येच कव्हर होते. आणि इकॉनॉमिक सर्व्हेचं पहिलं पेज असते, त्यामध्ये जनरल एक महाराष्ट्राच्या संदर्भात अर्थव्यवस्थे संदर्भात एक आकडेवारी दिलेली असते, तर त्यातून बऱ्याच वेळेला क्वेश्चन आलेले आहे, तर ते आपण फॉलो करू शकतो. आणि त्यानंतर ऍग्री इकॉनॉमीचा पार्ट आहे. तर ऍग्री इकॉनॉमीसाठी काय आहे की असं पर्टिक्युलर सोर्स कुठला व्यवस्थित नाही की ज्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती एकत्र मिळेल. तर मी कसं केलं होतं, तर पहिल्यांदा देसले सरांच्या बुक मधला ऍग्रीचा चॅप्टर वाचला होता, तर त्यामध्ये अराउंड तुमचं नाही म्हणलं तरी 60-70% सिलेबस कव्हर होते ऍग्री इकॉनॉमीचा. पण ऍडिशनल काय करायचं, तर इंटरनेट वापरायला लागते. तर कुठलं नक्की काय वापरायचं, तर विकासपीडिया म्हणून वेबसाईट आहे. तर विकासपीडिया वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं कृषी म्हणून एक सेपरेट असं हे दिसेल, पॉईंट दिसेल. तर त्यामध्ये फक्त तुम्हाला सिलेबस वाईज बघायचं, म्हणजे ज्या पॉईंटची माहिती तुम्हाला देसले सरांच्या बुकमध्ये मिळाली नाहीये, तर ते पॉईंट इकडे आहेत, तर ते तुम्ही त्या विकासपीडियावर बघायचे. आणि ह्याच्या नोट्स काढणं गरजेचं आहे, कारण कसं आहे की इंटरनेट ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही वापरणार आहे त्याच्या नोट्स असणं गरजेचं आहे. कारण का आपण फक्त वेबसाईट बघून सोडून दिली तर ते काय आपल्याला लक्षात राहणार नाहीये. तुमच्याकडे जर ते रिटर्न असेल पेपरवर तर ते तुम्ही वारंवार रिवाइज करू शकता, त्यामुळं ते असणं गरजेचं आहे. आणि प्लस काय करू शकता तुम्ही, तर आपल्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये कृषी नावाचा एक चॅप्टर असतो, तर तो पण वाचणं गरजेचं आहे आपल्या ऍग्री इकॉनॉमीसाठी. त्यामध्ये जे म्हणजे महाराष्ट्राचं कृषी क्षेत्र किती आहे, पर कॅपिटा असणार कृषी क्षेत्र किती आहे, मग त्यामध्ये घट झाले का काय झाले, किंवा कृषी गणना होत असते दर 5 वर्षाला. आणि त्यानंतर पशुगणना होत असते दर 7 वर्षानं. तर या संदर्भाची जी माहिती असते तर ती त्या आपल्याला सर्व्हेमध्ये मिळते, आणि ते तसे आपल्याला पॉईंट आहेत सिलेबसमध्ये. त्यामुळे ते सर्व्हे करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी 3 सोर्सेस सांगितले तुम्हाला. एक तर पहिलं देसले सरांच्या बुक मधला कृषी चॅप्टर, त्यानंतर विकासपीडिया ही वेबसाईट, आणि प्लस जो महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे आहे त्यामधला कृषी नावाचा चॅप्टर. तर हे 3 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या, प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितलेत, तर यातून तुम्हाला बऱ्यापैकी ऍग्री इकॉनॉमी कव्हर होते. त्यामुळं
हे 3 सोर्सेस मला वाटतं की इनफ आहेत. अजून कुठले काही मार्केटमध्ये नवीन सोर्सेस आले असतील समजा, तर ते तुम्ही बघू शकता म्हणजे. पण कसं आहे की खूप जास्त सोर्सेस बघितले तर कन्फ्युजन होण्याची पण शक्यता आहे. त्यामुळं मला तर असं वाटतं हे 3 सोर्सेस इनफ आहेत हे करण्यासाठी. आणि आता इकॉनॉमिक सर्व्हे, आता हे बऱ्यापैकी आता ऍग्री आणि इकॉनॉमीचा पार्ट झालेला आहे यामध्ये. तर इकॉनॉमिक सर्व्हे कसा वापरायचा, तर हे याच्याबद्दल थोडं सांगतो मी. तर कसं आहे, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये भरपूर डेटा असतो. तर काय सगळ्याच डेटा करण्याची आपल्याला गरज नसते. तर इकॉनॉमिक सर्व्हे नक्की कसा रेफर करायचा? आता फॉर एक्झाम्पल उद्योग नावाचा चॅप्टर तुम्ही वाचला समजा देसाई सरांच्या बुकमध्ये. तर उद्योग नावाचा सेमच चॅप्टर आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये असतो किंवा सहकार नावाचा चॅप्टर असतो. म्हणजे जे आपल्याला यामध्ये पॉईंट आहे सिलेबसचे त्याच नावाचे बऱ्यापैकी चॅप्टर असतात. तर आता उद्योग नावाचा चॅप्टर ज्यावेळी तुम्ही वाचाल त्यानंतर तुम्ही लगेच मग इकॉनॉमिक सर्व्हेतला उद्योग नावाचा चॅप्टर बघितला पाहिजे. आणि त्यातील जी काही महत्वाची आकडेवारी वाटते तुम्हाला, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीज नक्की म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीचं डिव्हिजन कसं आहे, त्यानंतर म्हणजे म्हणजे मोठे उद्योग, लघु उद्योग यांच्या व्याख्या कशा केलेल्या आहेत. त्यानंतर मग नवीन किती गुंतवणूक आल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर याची काही आकडेवारी दिलेली असते. तर अशी जी कॅचिंग आकडेवारी आहे महत्वाची, तर ती तुम्ही नोट डाऊन केली पाहिजे. मग असे प्रत्येक पॉईंटसाठी करू शकता. आता सहकार नावाचा चॅप्टर असतो, तर सहकार तुम्ही बघू शकता, कृषी बघू शकता. त्यानंतर जे आता वित्तीय तूट जे आहेत त्याचे काही आकडेवारी बघू शकता. आणि एक ट्रेंड बघणं गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे की बऱ्याच वेळेला काही इकॉनॉमिक्समध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे की मला ट्रेंड माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे 2008ला ज्यावेळी सबप्राईम क्रायसिस आलं होतं जगात, मग त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा जीडीपी किंवा भारताचा जीडीपी कसा राहिलाय, कंटिन्युअसली इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे, किंवा महागाईचा दर कसा आहे, कंटिन्युअसली इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. तर असं माहित असेल ना तुम्हाला, तरी तुम्ही गेस करून थोडंसं म्हणजे हे करू शकता. कारण कसं आहे की सगळेच आकडेवारी काय माहित लक्षात ठेवणं काही इम्पॉसिबल आहे. आणि ते अपेक्षित पण नाहीये की तुम्हाला सगळं माहित पाहिजे आकडेवारी. पण जस्ट एक तुम्ही जर ट्रेंड तुम्हाला माहित असेल, तर त्यानुसार तुम्ही थोडंसं गेस म्हणजे करायला वाव मिळतो तुम्हाला. त्यामुळं ट्रेंड लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि कसा इकॉनॉमिक सर्व्हे बरेच जण म्हणतात की म्हणजे एवढा मोठा आहे आणि कसं करायचा, तर काय सगळा बाय पेज टू पेज वाचायची गरज नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की टॉपिक वाईज ते वाचा. आणि जे काही जेवढी इम्पॉर्टंट वाटते आकडेवारी, तर आता इम्पॉर्टंट कशी कळणार तुम्हाला, तर त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला म्हणजे थोडीशी दिशा दाखवणार आहेत की नक्की काय इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानुसार तुम्ही ते नोट डाऊन करू शकता. तर अशा पद्धतीनं ऍग्री आणि ऍग्री इकॉनॉमीचं करू शकतो आपण. त्यानंतर महत्वाचा एक पार्ट राहतो तो म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी. तर सायन्स टेक्नॉलॉजी जनरली 6 पॉईंटमध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजे एनर्जी, त्यानंतर संगणक, त्यानंतर स्पेस टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी. तर बायोटेक्नॉलॉजी हा मेजर पार्ट आहे त्यामधला, म्हणजे जवळजवळ तो 15 मार्काला येतो 40 पैकी. आणि बाकी सगळे सब टॉपिक आहेत ते 5-5 मार्काला येतात. अशा पद्धतीने 40 मार्काचं डिव्हिजन आहे. तर यामध्ये कसं आहे की ऊर्जा विज्ञान, स्पेस टेक्नॉलॉजी आणि न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी. तर हे 3 जे आहेत, तर त्यासाठी मी कोळमे सरांचं सायन्स टेक्नॉलॉजीचं बुक वापरलं होतं. जे जुनं आहे. आता सरांची नवीन एडिशन पण येते असं मला म्हणजे कळलंय. म्हणजे एक्झॅक्टली माहित नाही खरं कधी येणार आहे ते. पण जुन्या एडिशनमध्ये आता मी तर जुनी एडिशन वापरली होती. तर त्यामध्ये हे 3 टॉपिक जे सांगितले म्हणजे एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी आणि स्पेस टेक्नॉलॉजी. तर याचं बेसिक व्यवस्थित दिलेलं आहे सगळं. आणि जो स्टॅटिक पार्ट असतो किंवा कन्सेप्च्युअल पार्ट असतो तो दिलेला आहे त्यामध्ये. प्लस यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स ऍड करावे लागणार आहे. आता ते कुठून करायचे? तर न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला म्हणजे इंटरनेट वापरावं लागेल. तर त्यासाठी काय येतं, एक तर ते बार्कची वेबसाईट आहे, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, त्याची वेबसाईट बघू शकता. त्यानंतर आपल्या भारतातील न्यूक्लिअर कमिशन ऑफ इंडिया म्हणून एक आहे, ते त्याची वेबसाईट बघू शकता. किंवा भारतामधील जे वेगवेगळे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत त्यांचे लोकेशन बघून घ्या, त्यांच्या स्थापनेसाठी कुठल्या देशाने मदत केली होती वगैरे वगैरे. ते टेक्नॉलॉजी नावाचा एक चॅप्टर असतो इंडिया इयरबुक मध्ये, तर तो पण खूप उपयोगी आहे. तो तुम्हाला त्या तिन्ही पण पॉईंट मध्ये मदत करणार आहे. म्हणजे न्यूक्लिअर मध्ये पण, स्पेस मध्ये पण आणि एनर्जी या टॉपिक मध्ये पण. तर तो पण बघून घ्या. तसंच सेम स्पेस साठी तुम्हाला इस्रोची वेबसाईट बघायला लागेल. आणि इस्रोची वेबसाईट बघणं मस्ट आहे. म्हणजे इस्रोच्या वेगवेगळ्या लॅबोरेटरीज कुठे आहेत, त्यानंतर वेगवेगळे कुठले लेटेस्ट मध्ये जे काही
लॉन्च झालेले असतात ते बघू शकता. आता चांद्रयान वगैरे जे झालं होतं, आता लेटेस्ट नाही ते, पण कसं की त्यानंतर कुठलंही मेजर लॉन्च झालं नाही इस्रो कडून. तर मागच्या वर्षातील जे काही महत्त्वाचे लॉन्चेस आहेत त्यांच्या डेट वगैरे एक्झॅक्टली माहित पाहिजे तुम्हाला. त्यानंतर नक्की कुठला उपग्रह सोडला, कशासाठी सोडला, हे थोडं माहित पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर इस्रोच्या वेगवेगळ्या लॅबोरेटरीज आहेत, त्या कुठं कुठं आहेत, त्याची लोकेशन हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी करू शकता. त्यानंतर काय आहे की बायोटेक्नॉलॉजी. आता बायोटेक्नॉलॉजीचा म्हणजे खूप मोठा म्हणजे प्रॉब्लेम आहे की नक्की एकतर काय की त्यामध्ये क्वेश्चन जे डिफिकल्टी लेवल थोडी हार्ड असते. आणि आता बुक्स आलेले आहेत चांगले बरेच. पण तेवढे बुक्स वाचून आणि तेवढं आपल्या लक्षात राहणार आहे का हे पण बघणं गरजेचं आहे. किंवा कॉस्ट टू बेनिफिट रेशो या सब्जेक्टचा तेवढा आहे का. त्यामुळं म्हणजे माझं तर असं मत आहे की बायोटेक्नॉलॉजीसाठी एक मिनिमम सोर्स करणं, तो रिवाइज करणं आणि त्याच्यातून जेवढे क्वेश्चन येतील तेवढे अटेम्प्ट करणं ही स्ट्रॅटेजी बेस्ट आहे. कारण तुम्ही कितीही जरी जास्त वाचलं तरी ते तुम्हाला एक्झाम मध्ये आठवलं पाहिजे आणि त्यातून क्वेश्चन पण आले पाहिजेत, तरच तुम्हाला मार्क्स पडू शकतात. आणि कसं आहे की तुम्हाला ऍव्हरेज मार्क बायोटेक्नॉलॉजी मध्ये मला तर असं वाटतं की 15 पैकी एक 8 ते 10 हे म्हणजे खूप झाले मार्क. ह्याच्यावर कुणाला मार्क पडत नाही. आणि तुम्ही खूप जास्त अभ्यास केला तर तुम्हाला जास्तीत जास्त 12 पडतील. म्हणजे तिथं 8-9 पडणार होते तिथं 10-12 पडतील. तर एवढा काही गेन नाहीये तुम्हाला त्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की या सब्जेक्टसाठी स्ट्रॅटेजी अशी पाहिजे की एक मिनिमम सोर्स यूज करायचा. आता मी तर 12वीचं आपलं स्टेट बोर्डाचं जे पुस्तक आहे बायोलॉजीचं, त्यातील चॅप्टर केले होते जेनेटिक्सचे. आणि बाकीचं थोडं करंट अफेअर्स वगैरे त्यामध्ये ऍड केलं होतं. बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड करंट अफेअर्स जे परिक्रमामध्ये वगैरे येतं, तर ते थोडंसं ऍड करून या पद्धतीने स्टडी केला होता. आणि हीच मला वाटतं बेस्ट पॉसिबल स्ट्रॅटेजी आहे त्यासाठी. तर तुम्ही पण असंच करू शकता. कारण जास्त वेळ घालवणं पण चुकीचं आहे. इतर जे सब्जेक्ट आहेत म्हणजे आपले पॉलिटी आहे, जॉग्राफी आहे, त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. कारण तिथे आपले मार्क्स वाढणार आहेत. इथं काही एवढा जास्त गेन होणार नाही आपल्याला. त्यामुळे या सब्जेक्टला थोडंसं त्या पद्धतीनेच बघायचं. त्यानंतर त्यानंतर कुठला तर कम्प्युटर एक पॉईंट आहे. तर कम्प्युटरसाठी असं कुठलं स्पेसिफिक बुक नाही अवेलेबल. सध्या आता नवीन बुक्स येतात आता सायन्स टेक्नॉलॉजीचे बरेच. तर तुम्ही त्यातून बघून घेऊ शकता की म्हणजे जर त्यामध्ये असेल मटेरियल चांगलं सिलेबस कव्हर करणार तर ते तुम्ही फॉलो करू शकता. पण मी तर फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले होते. म्हणजे PSI STI ला च्या मेन्सला कम्प्युटर हा पार्ट असतो. तर त्याचे जे आधीचे आलेले क्वेश्चन आहेत ते बघून त्यातले जे ऑप्शन आहेत त्याच्याशी रिलेटेड अधिक माहिती सर्च करणं किंवा सिलेबसच्या पॉईंटशी रिलेटेड नेटवर माहिती सर्च करणं अशा पद्धतीने करूनच मी कम्प्युटरचं केलं होतं. आणि काही जास्त काही वेळ त्यावर घालवणार नव्हता मी. कारण कसं आहे की एक प्रॉपर कुठलाही सोर्स नाही त्यासाठी. त्यामुळं जेवढं तुम्ही कराल तेवढं कमीच आहे. त्यामुळं प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या रिलेटेड जर जास्त माहिती केली तर ते फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही पण तसंच करू शकता. आणि प्लस आता शेवटचा पॉईंट आहे आपत्ती व्यवस्थापन. तर आता कसं आहे की ऍक्च्युली मागच्या सिलेबसला कसं होतं की आपत्ती व्यवस्थापनमध्ये स्पेसिफिक ज्या आपत्ती झालेल्या आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईचा पूर आहे किंवा भुजचा भूकंप किंवा आतंकवादी हल्ला असे नावं दिलेले होते त्यांनी. तर आता सध्या तर नवीन सिलेबस मध्ये त्यांनी तसं काही दिलेलं नाहीये. त्यामुळं याचं पण थोडंसं आता मला पण एक्झॅक्टली माहित नाही की त्यासाठी काय सोर्स करायला पाहिजे. पण मला वाटतं जे जे काही बुक्स आता नवीन आलेले आहेत त्यामध्ये मला वाटतं त्यांनी दिलेली असेल माहिती याच्या संदर्भात. तर ते तुम्ही बघून घेऊ शकता. आणि तशा पद्धतीने करू शकता. आता कसं आहे 5 मार्क आणि कसं आहे एक जनरल काय आहे की सायन्स टेक्नॉलॉजीचा पेपर हा बऱ्यापैकी तसा जनरल नॉलेज बेस्ड असतो. म्हणजे एक तर तुम्हाला माहित आहे किंवा नाही माहित. आता बरेच क्वेश्चन असे आता फॉर एक्झाम्पल एकदा एक क्वेश्चन आला होता न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीमध्ये. तर ती चेर्नोबिल नावाचं एक ठिकाण आहे रशियामधलं. तिथं ते दुर्घटना झाली होती. तर ते कोणत्या राज्यात आहे? आता मी चेर्नोबिल नावाची एक सिरीज आहे वेब सिरीज. तर ते मी बघितली होती त्यामुळे मला तो माहित होतं की ते कुठं आहे म्हणून. रशियातल्या म्हणजे कुठल्या युक्रेनमध्ये होतं ते त्यावेळी. सॉरी रशिया आता युक्रेनमध्ये त्यावेळी रशियात होतं. तर हे आता कसं आहे हे असं जनरल नॉलेज आहे. आता हे असं असं म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही की तुम्ही कधी न्यूजपेपरमध्ये किंवा कुठं वाचलं असेल आणि ते त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन येईल. त्यामुळं सायन्स टेक्नॉलॉजीसाठी कसं आहे की थोडंसं इंटरनेट तुम्ही वाईजली वापरा प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनुषंगानं आणि तिथं तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर असं जनरल आहे म्हणजे GS4 च्या बाबतीत.
इंडिया एअरबुक पण तुम्ही वापरलं पाहिजे. तर जो आपला इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधाचा जो पॉईंट आहे त्यासाठी तुम्ही इंडिया एअरबुक वापरा. कारण त्याच्यातले बरेच क्वेश्चन आलेले आहेत, मागच्या वर्षी तर आले आहेत. त्यामुळं आणि त्यातलं फॅक्च्युअल फक्त बघायचं, तुम्हाला काय सगळं लाईन टू लाईन वाचायचं नाही. जिथं काही आकडेवारी दिसते, तुम्हाला माहिती आहे एमपीएसचं आकडेवारीवर किती प्रेम आहे. त्यामुळे जिथं आकडा दिसतोय तिथं त्याशी रिलेटेड जे काही आहे तेवढं आपल्या नोट्समध्ये वगैरे पाहिजे. तर अशा एकंदरीत पद्धतीनं GS4 ची म्हणजे मी तर स्टडी केला होता. आणि म्हणजे कसं आहे की कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं खूप गरजेचं आहे इकॉनॉमिक्सचं. त्या तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. त्यामुळे कन्सेप्ट जास्तीत जास्त चांगल्या करा आणि जेवढी आकडेवारी गोळा करता येईल तेवढी करा आणि ते रिवाईज करा वारंवार. आणि शॉर्ट नोट्स काढा आकडेवारीच्या, जेणेकरून तुम्ही लास्ट मोमेंटला रिवाईज करू शकता. आणि अशा पद्धतीने करू शकता तुम्ही आता. तर हे म्हणजे मला म्हणजे दिस इज फ्रॉम माय साइड. हा सर, थँक्यू सर. अजून थोडेसे काही कॉमन क्वेश्चन आहेत विद्यार्थ्यांचे, तर ते आपण घेऊया. कारण मला नक्कीच असं आहे की जे काही सोर्सेस तुम्ही सांगितलेले आहेत ते सोर्सेस ऑलरेडी खूप लोक वापरतात किंवा बऱ्याचदा मुलांना माहिती असतं. काही थोडे नवीन सोर्सेस पण तुम्ही सांगितलेले आहेत आता. परंतु या व्यतिरिक्त तुमच्या वैयक्तिक अशा काही गोष्टी आहेत की ज्या असं वाटतं तुम्हाला की रँक फर्स्ट येण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत, तर ते थोडंसं आम्हाला सांगा की तुमच्या ज्या काही डेली प्लॅन कसा असायचा किंवा रिव्हिजन प्लॅन कसा असायचा किंवा नोट्स काढल्या किंवा नाही काढल्या किंवा कुठल्या गोष्टीच्या काढल्या वगैरे याच्याबद्दल थोडं. हा हा. तर कसं आहे म्हणजे ऍक्च्युली रँक फर्स्ट येण्यासाठी म्हणजे सगळे जे सोर्स वापरतात तोच मी वापरला होता. असं काही वेगळं मी काही प्रिपेअर केलं नव्हतं किंवा मोस्ट ऑफ द स्टुडंट ते सोर्स वापरतात. मला असं वाटतं की माझं एक तर काय होतं चांगलं की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस खूप चांगलं होतं माझं. म्हणजे प्रत्येक टॉपिकवर किती क्वेश्चन येतात, कुठल्या पॉईंटवर ते क्वेश्चन येतात, तर आणि किती डेप्थ मध्ये विचारलं जातं ह्याचं मी जरा मायक्रो अनालिसिस केलं होतं. तर याचा फायदा काय होतो की आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणतोय की आता इकॉनॉमिक सर्वे वापरा, पण त्यातली नक्की कुठली आकडेवारी इम्पॉर्टंट आहे किंवा इंडिया एअरबुक मध्ये कुठली आकडेवारी इम्पॉर्टंट आहे, तर हे तुम्हाला कशावरून समजणार आहे? तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरून समजणार की आधी बाबा ह्या टाईपचा क्वेश्चन आला होता, त्यामुळे आता त्या टाईपची क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. तर हे तुम्ही असं प्रेडिक्ट करू शकता. म्हणजे कसं आहे की 100% बरोबर येईल असं काही नाहीये, पण तुम्ही ऍटलीस्ट त्याच्या जवळ तरी जाऊ शकता. मग मला वाटतं की ते माझं खूप चांगलं होतं. दुसरी गोष्ट की म्हणजे मी असं म्हणतो की सिलेबस टार्गेट करा तुम्ही. बऱ्याच जणांचं काय होतं, आपण आता काय करतो की बुक्स प्रेफर करतो, म्हणजे बुक्स फर्स्ट पेज टू लास्ट पेज वाचलं की माझा अभ्यास झाला असं म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं. तर ते तसं नाहीये. तुम्ही सिलेबसचा प्रत्येक पॉईंट व्यवस्थित कव्हर करायचा प्रयत्न करा. म्हणजे भलेही आता कसं आहे की काही पॉईंटसाठी तुम्हाला इंटरनेट वापरायला लागेल, काही पॉईंटसाठी आता जसं मी तुम्हाला सांगितलं इको 276 म्हणजे हे YCMOचं बुक वापरायला लागेल किंवा इतर कुठल्या कुठल्या गोष्टी वापरायला लागेल. पण तुम्ही तो पॉईंट कसा व्यवस्थित कव्हर होईल याच्याकडे लक्ष द्या. कारण तुमचे पॉईंट जर तुम्ही सगळे कव्हर करत असाल तर तुम्हाला क्वेश्चन जास्तीत जास्त येणार आहे. कारण एमपीएससी कधी बाहेरचा क्वेश्चन टाकत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो की तो म्हणजे सिलेबसच्या कुठल्या तर पॉईंटशी रिलेटेड असतो क्वेश्चन तो शक्यतो. त्यामुळे तुम्ही सिलेबसचा प्रत्येक पॉईंट व्यवस्थित कव्हर करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस. की आता देसले सरांचं जे प्रश्नसंच आहे इकॉनॉमिक्सचा, तर तो मी सॉल्व्ह केला होता. तर जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल किंवा टेस्ट सिरीजचे क्वेश्चन असतील किंवा आयोगाच्या आधीचे क्वेश्चन असतील, तर जेवढे जास्त क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करणार आहे तेवढे तुमचं लॉजिक डेव्हलप होणार आहे. कारण कसं आहे की ही एमसीक्यूची एक्झाम आहे. लॉजिक डेव्हलप होणं गरजेचं आहे. म्हणजे काही सगळेच क्वेश्चन तुम्ही वाचलेले त्यातून येणार नाहीयेत किंवा जे सगळे वाचलेले त्यातील सगळं तुम्हाला आठवेल असंही नाहीये. त्यामुळं एक जे लॉजिक असते ना ते डेव्हलप होणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही वाचलेल्या क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता किंवा ऍटलीस्ट एलिमिनेशन करून म्हणजे तो ट्राय करू शकता. तर मला वाटतं की हे मला थोडस याचा फायदा झाला. आणि डेली शेड्यूल जर माझं म्हणाल तर म्हणजे मी एका वेळी एकच सब्जेक्ट करायचो. म्हणजे मला ऍट अ टाइम 2 करायला जमायचं नाही. तर मी एक GS चा सब्जेक्ट दिवसभर करायचो. आणि सकाळच्या वेळेत म्हणजे मी असं सजेस्ट करेन सगळ्यांना की जास्तीत जास्त वाचनावर भर द्या. दुपारी वगैरे थोडंसं आपण बोर झालेलो असतो किंवा त्यावेळी न्यूजपेपर किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे तुम्ही करू शकता दुपारच्या वेळेमध्ये. आणि परत संध्याकाळी परत रिडिंग करू शकता. आणि आता सध्या तरी आता कोविडमुळे शक्य नाही ग्रुप डिस्कशन वगैरे, पण एक सफिशियंट अभ्यास झाल्यानंतर जर आपला चांगला ग्रुप असेल तर ग्रुप डिस्कशनचा पण फायदा होतो. पण तो ग्रुप त्या कॅलिबरचा पाहिजे आणि म्हणजे सगळे इंटरेस्टेड पाहिजेत आणि सगळ्यांचा एक ठराविक लेवलचा अभ्यास झाला असला पाहिजे, तर मग तुम्हाला तो फायदेशीर ठरेल.
तर अशा पद्धतीने आहे. अजून थोडस नोट्स बद्दल काय सांगता येईल की नोट्स काढल्या किंवा कुठल्या कुठल्या टॉपिकच्या काढल्या होत्या किंवा तर आता नोट्स बद्दल माझं काय मत आहे की म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जे कन्सेप्च्युअल आहे तर त्याच्या काही नोट्स काढायची गरज नाहीये, कारण ते तुम्हाला माहित आहे ऑलरेडी, किंवा एकदा कन्सेप्ट समजली तर ते काही विसरत नाही. तर माझं मी जास्त करून ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत ज्या आपल्याला विसरायची शक्यता आहे त्याच्या नोट्स काढल्या होत्या. किंवा जसं तुम्हाला म्हटलं की आता मी एखाद्या पॉईंटसाठी दुसरा कुठला सोर्स वापरला, म्हणजे इंटरनेट वापरलं किंवा दुसरं बुक वापरलं या महाराष्ट्राचा सर्व्हे वापरला, तर त्याच्या डेफिनेटली नोट्स होत्या माझ्याकडे. कारण कसं आहे की ते तुम्ही सारखं वारंवार ते बघू शकणार नाही, म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचा सर्व्हे सारखं सारखं वाचू शकणार नाही. एकदा तुम्ही व्यवस्थित वाचा आणि त्याचं जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते नोट डाऊन करून घ्या. किंवा इंटरनेट पण तसंच आहे की आता ज्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत त्या किंवा विकासपीडिया मी जे तुम्हाला सांगितलं तर ते सारखं सारखं बघणं शक्य नाही आपल्याला. तर एकदाच व्यवस्थित बघा आणि त्याचं जे काही इम्पॉर्टंट आहे ते नोट डाऊन करून घ्या. तर माझ्या अशा पद्धतीच्या नोट्स होत्या. किंवा जो कन्फ्युजिंग पार्ट वाटतो, आता कसं काही कन्सेप्च्युअल गोष्टीमध्ये पण कन्फ्युजन होतं आपल्याला परत, किंवा वारंवार आपण हे करून पण लक्षात राहत नाही. एकदम शॉर्ट असल्या पाहिजे आणि प्रिसाईज असल्या पाहिजे, की तुम्हाला पूर्ण सेंटेन्स लिहिण्याची गरज नाही. त्यामध्ये जे काही कीवर्ड्स असतात ते फक्त लिहिले गेले पाहिजेत त्यामध्ये. कारण कसं की नोट्स पुस्तकं एवढ्या जर नोट्स झाल्या आपल्या तर मग त्याला काही अर्थ नाही, त्याला नोट्स म्हणता येणार नाही आपल्याला. नोट्स ह्या शॉर्ट असल्या पाहिजेत आणि जेणेकरून तुम्ही लास्ट मोमेंट ते रिवाइज करू शकता. ओके सर, धन्यवाद सर. अजून काही विद्यार्थ्यांचे जे काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण टेलिग्राम ग्रुपला घेऊया. एक 15-1 मिनिटामध्ये विद्यार्थ्यांचे जे काही क्वेश्चन्स असतील वैयक्तिक तर ते आपल्याला थोडंसं डिस्कस करता येतील. आणि माझं वैयक्तिक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने थोडीशी तुम्हाला रिक्वेस्ट असेल की थोडंसं आम्हाला अजून 1-2 लेक्चर्स मध्ये कसं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करायचं किंवा ह्या 1-2 ज्या गोष्टी आहेत तर तुम्ही थोडंसं घेतलात तर नक्कीच आम्ही आभारी राहू. हा सुद्धा तुम्ही जो वेळ दिलेला आहे आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. धन्यवाद. आपण क्वेश्चन घेऊया टेलिग्रामला. हो हो चालेल. थँक्यू. थँक्यू सर. येस.